ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण पाहता एबीपी माझा। मोठी बातमी येते ऊस दरासंदर्भात। ऊस दराच्या संदर्भातली पहिली बैठक निष्फळ ठरलेली आहे। तोडणी ओढणीप्रमाणे एफआरपी मध्ये 14% वाढीची स्वाभिमानीची मागणी होती। स्वाभिमानीच्या मागणीला साखर कारखानदार यांनी मात्र नकार दर्शवलाय। स्वाभिमानीचे नेते यामुळे बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। आपल्याला अधिक माहिती देत आहेत विजय केसरकर। विजय, प्रसन्न ऊसाच्या दरासंदर्भातली पहिली बैठक आहे ती आज कोल्हापूरमध्ये पार पडली। कोल्हापुरातले साखर कारखानदार होते, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नेते या ठिकाणी होते। जे मुद्दे मांडले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून, त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे आणि ती मागणी कारखानदारांनी मान्य केलेली आहे की कोल्हापुरातील सगळे कारखानदार एक रकमी एफआरपी दिली जाईल। मात्र जो दुसरा मुद्दा होता महत्वाचा की ज्या पद्धतीनं ऊसतोड मजुरांना 14% वाढ दिलेली आहे आणि ही जी 14% वाढ आहे ही शेतकऱ्यांच्या एफआरपी मधून जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या एफआरपी मध्ये देखील 14% वाढवून द्यावे अशा पद्धतीची मागणी स्वाभिमानीच्या सगळ्या नेत्यांनी केली। मात्र त्याच्यावरती मात्र कुठलाही निर्णय या बैठकीमध्ये झाला नाही, त्यामुळे स्वाभिमानीचे नेते आहेत ते या बैठकीमधून बाहेर पडले। दुसरी महत्वाची बाब म्हणजे जी स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे, या ऊस परिषदेमध्ये जो दराचा घोषणा केली जाईल किंवा दराची मागणी केली जाईल तोपर्यंत एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। काही कारखान्यांनी अजूनही गेल्या वर्षी जी एफआरपी दिलेली नाही ती एफआरपी जर दिली नाही तर त्या कारखान्याशी आपला संघर्ष उभा राहील अशा पद्धतीची मागणी केली। दुसरं महत्वाचं म्हणजे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद केली की जोपर्यंत साखर कारखानदार उपपदार्थ बनवण्याकडे आपलं जास्त लक्ष देणार नाही तोपर्यंत हा संघर्ष अटळ राहील, कारण उपपदार्थामधून जे कारखान्यांना फायदा होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला फायदा होणार नाही। कारण कारखाना नेहमी सांगत राहील की साखरेचे दर कमी आहेत, मात्र उपपदार्थामधून जे नफा मिळतो नक्कीच विजय, त्यामुळे एकूणच हा संघर्ष इतक्या लवकर थांबेल असं दिसत नाही। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।